बांगलादेशमध्ये बीएनपी 50 जागांवर आघाडीवरती आहे। जमाते इस्लामी पक्ष 18 जागांवर आघाडीवर आहे। बांगलादेशाच्या निवडणुकीकडे भारताचं लक्ष लागलंय। ना शेख हसीना ना खालिदा जिया, बीएनपी की जमाते इस्लामी, सत्ता नेमकी कुणाची येणार याची उत्सुकता या क्षणाला आहे। कुणीही जिंकलं तरी भारताची डोकेदुखी वाढण्याची या क्षणाला शक्यता आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतात। शिवाजी, बांगलादेशमधली काय खबरबात? सध्या मतमोजणी सुरू आहे। बीएनपी 50 जागांवर आघाडीवरती आहे। जमाते इस्लाम पार्टी 2 जागांवरती आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत जर पाहिलं, नॅशनल सिटीझन पार्टी यांनी एक जागेवरती आणि बीएनपीने एका जागेवरती विजय मिळाल्याची माहिती सध्या समोर येत आहे। तर दुसरीकडे शेख हसीना ही जी भारताच्या क्लोज मानल्या जातात त्या भारतामध्ये आहे सध्या। त्यांनी हे निवडणूक जी आहे खोटी आहे, चुकीची आहे आणि ही रद्द करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती सध्या केलेली आहे। सध्या अंतरिम सरकारचे चीफ ऍडवायझर असलेले मोहम्मद युनिस या आणि त्याच्यानंतर यांनी या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर ह्या निवडणुका होत आहेत। दुसरीकडे जर पाहिलं तर बीएनपीचे चीफ असलेले प्रमुख असलेले तारिक रहमान यांनी या सगळ्या संदर्भामध्ये आपण पाहिलं असेल तर त्यांचं नाव प्रकर्षाने समोर येत होतं। गेल्या अनेक वर्षानंतर जेव्हा ते पुन्हा बांगलादेशमध्ये आले आणि त्याच्यानंतर भारताने देखील त्यांची सत्ता ही गृहीत धरून जर आपण पाहिलं तर संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता। कारण भारताच्या शेजारील देशामध्ये लोकशाहीने निवडून आलेली सत्ता असणं गरजेचं आहे, कारण भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि शेजारच्या राष्ट्रामध्ये शांतता असणं अगदी खरं आहे। शिवाजी, तुम्ही म्हटलात ते बरोबर की आपल्या शेजारच्या देशामध्ये ही नवी सत्ता आता कुठल्या पक्षाची येते हे याच्यावरती आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे। शिवाजी, अपडेट घेत राहू तुर्तास। धन्यवाद या माहितीबद्दल।